निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला काही एक असे काही निर्णय घेण्याची परिस्थिती तोंडाच्या जवळ धरल्यावर जवळ धरावं लागतं. पुढे या पुढे चालू आहे. पुढे घ्या थोडं पुढे या दादा. पुढे आणि असलं की चालू आहे. माईक जवळ एवढाच आवाज आहे. माईक जवळ चला सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करतो की आपल्या ज्या भावना आहेत या भावना मी समजू शकतो. आपण सगळ्या जर एकत्रित मिळूनच आजपर्यंत सगळी कामं केलेली आहेत. समाजाची सेवा केली असेल, समाजामध्ये चांगले काही उपक्रम राबवले, चांगल्या काही गोष्टी केल्या, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये आपण जे काम केलं ते मी जरी काम पुढवून केलं असतं तरी केवळ आणि केवळ तुमचं सगळ्यांचं सहकार्य होतं म्हणूनच हे काम झालं. हे मी केलं असं मी कधीच म्हणत नाही, हे आपण सर्वांनी केलं. पण हे करत असताना राजकीय सुद्धा आपण जे काही या ठिकाणी इंदापूर शहरामध्ये जे काम करत असताना हे राजकीय देखील काम प्रामाणिकपणाने केलं. आणि ते प्रामाणिकपणाने काय काय केलं हे शहर नाही, तालुका नाही, संपूर्ण राज्याने बघितलेलं आहे. त्या वेळेला जी योग्य भूमिका घेऊन जे काही करायचं ते सर्व काम आपण या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून नक्की केलं. पण असंही असताना राजकारण आता असं एक विचित्र वळणावरती येऊन ठेपलेलं आहे. हे राजकारणामध्ये सामान्य कार्यकर्त्याला किंमत राहिलेली नाही. सामान्य कार्यकर्ता जो आहे त्याच्या घामाला प्रतिष्ठा राहिलेली नाही. तो जे कष्ट घेतो, तो जी वेळ काढतो, समाजातून कुटुंबातून वेळ काढतो, शारीरिक, आर्थिक, मानसिक सगळी मेहनत घेतो. ही सगळी मेहनत याचं मोजमाप करण्याचं आता कुठल्याही राजकीय पक्षामध्ये या ठिकाणी ही परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळं अशा पद्धतीचे कटू निर्णय हे समाजामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतात. वास्तविक आपण जर पाहिलं तर तुम्ही सगळं साक्षीदार आहात त्या गोष्टीचे. या तालुक्यामध्ये मी राजकीय विरोध करून सगळ्या लोकांना केला, काही तात्विक दृष्ट्या केला, काही तालुक्याच्या प्रश्नावरती होत असलेल्या अन्यायावरती, शेतकरी, कामगार, अमुक तमुक सगळ्या विषयावरती जन आंदोलन केली, संघर्ष केला. आपण निवडणुका खूप लढलो, नुसतीच विधानसभा नाही तर साखर कारखान्याची लढलो, पंचायत समिती, जिल्हा परिषद अनेक पद्धतीच्या निवडणुका आपण लढलो, नगरपालिकाच्या लढलो. पण ते लढत असताना कधी कुठं पश्चाताप झालेला नाही. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे ती तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही ज्या लोकांसाठी काम करता आणि मनापासून करता त्या कामामध्ये त्या ज्यांच्यासाठी आपण काम करायचं त्यांनी जर त्याचं काही मोजमाप केलं नाही आणि केवळ आतून डाव टाकण्याचं जो काम असतं तो आतून डाव टाकण्याचाच कार्यक्रम जर या मंडळींनी केला असेल तर आता नेमकं काय पाऊल उचलायचं हे तुम्हाला विचारण्यासाठी या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. तुमच्या भावना ज्या आहेत त्या भावना मी समजू शकतो. एक व्यक्तिगत प्रेम तुम्ही माझ्यावरती करताय. आपण केलेल्या कार्याच्या बद्दल जबरदस्त अभिमान हा तुम्हाला आहे, हे निश्चित आहे. पण या सगळ्या गोष्टीचा काही निर्णय घेत असताना उद्या जो निर्णय घ्यायचा आहे तो विचारपूर्वक घ्यायचा आहे. तो विचारपूर्वक निर्णय घेत असताना आपल्याला या ठिकाणी जे काही उद्याची निवडणूक लढवायची आहे ही निवडणूक कशा पद्धतीने लढवायची या विषयावरती मी आज काल 2 दिवस जरा पुण्यामध्ये थांबून या ठिकाणी अनेक लोकांशी चर्चा करून, प्रमुखांशी चर्चा करून, आपले नेते अजितदादा पवार साहेब असतील, रत्नामामा भरणे असतील यांच्याशी चर्चा करून खूप काही गोष्टी त्यामध्ये त्यांच्या समोर मांडल्या. त्यांनी पण ऐकून घेतल्या
परंतु अजूनही त्याच्यावरती त्यांनी निर्णय काही आपल्याला दिलेला नाही. तर तो निर्णय उद्यापर्यंत येणं अपेक्षित आहे. तर उद्यापर्यंत तो निर्णय आल्यानंतर काय निर्णय करायचा हे आपण ठरवूया. पण एक गोष्ट आत्ताच्या या बैठकीत सगळ्यांनी सांगून टाका की जो काही निर्णय मी घेईल, शेवटी आता सगळ्यांना तर मला विचारता येणार नाही, तर मी जो काही निर्णय घेईन त्या निर्णयामध्ये आपण सगळ्यांनी सामील असलं पाहिजे. आपण मी घेतलेल्या निर्णयात सामील राहणार तर हात वरती करून राहणार. प्रदीप दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रदीप दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हा जो काही आपल्याला निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय उद्यापर्यंत परत एकदा नेत्यांनी सांगितलंय, अजितदादांनी सांगितलंय, आपण त्यांच्याच नेतृत्वाखाली आजपर्यंत आपल्या तालुक्यात जिल्हाभर राज्यात सगळीकडे काम करत आलेलो आहे. तर ते जे काही निर्णय आपल्याला उद्या सांगतील त्याच्यावरती तुमच्या सर्वांच्या वतीनं योग्य असा निर्णय की ज्या निर्णयामध्ये शहराचं नुकसान होणार नाही, शहराची अडचण होणार नाही, इथल्या नागरिकांची अडचण होणार नाही, आणि त्याचबरोबर आता जे सांगितलं अक्षयनी गोरगरीब सामान्य कार्यकर्ता आहे त्याचा स्वाभिमान हा दुखावला जाणार नाही अशा पद्धतीचा निर्णय हा आपण निश्चित पद्धतीने घेऊ. परंतु आपण सर्वजण जीवन जगत असताना व्यक्तिगत सर्वजण आपापली प्रगती करण्याच्या प्रयत्नात असतो. जो तो आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करतो. सगळ्यांनाच त्यामध्ये यश येतं असं नाही, परंतु काही मंडळी हे यशस्वी होतात आणि करोडो रुपये मिळवतात. पण अशी करोडो रुपये मिळवणारी समाजामध्ये बोटावर मोजणे इतकी लोक असतात. आणि मग आमच्याकडे पैसा आहे म्हणून आम्ही म्हणत ती पूर्व दिशा हे आज तागायत मी 45 वर्ष सार्वजनिक जीवनात काम करतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही गोष्ट पटत नाही. नेत्यांना मी हेच सांगितलं की ठीक आहे, कुणाला प्रवेश घ्यायचा आहे, आमची ना नाही, पक्ष वाढलाच पाहिजे, प्रवेश घ्या. आणि ज्यांचा प्रवेश घ्यायचा त्यांचे आमचे संबंध तरी वाकडे आहेत. आमचे संबंध वाकडे नाहीयेत. 3 पिढ्याचे संबंध आहेत. मागच्या झालेल्या निवडणुकीत जरी आमचा पराभव त्यांनी केला असला तर या गावातल्या कुठल्याही व्यक्तीला माझं आव्हान आहे की त्यांनी दाखवून द्यावं, सांगावं की त्याचा राग धरून तुम्ही 7-8 वर्ष त्यांच्याशी डूक धरून राहिला, रागाने राहिला, त्यांना कुठं दुखावलं, त्यांना कुठं हिणवलं. जिथं देता येईल तेवढा रिस्पेक्ट मी कायम दिलेला आहे. मी माझ्या बाजूने कधी चुकलेलं नाही. हे राजकारणामध्ये हे असतं, हे अंतःकरण मोठं करून चालणारा कार्यकर्ता आहे. यश अपयश यापेक्षा माणुसकी आणि आपल्या गावचं गाव पण सामाजिक सलोखा, धार्मिक सलोखा या सगळ्या गोष्टींना महत्व देऊन या ठिकाणी आपण कधी कुणाला एक वाईट पद्धतीचा त्रास द्यायचा कधीच केलेलं नाही. आणि मग त्यांनी सांगावं, गावानेही सांगावं. असं असताना जिल्ह्यामध्ये मी काम करतोय तर जिल्ह्यामध्ये कुणाला घ्यायचंय, कुणाला काय करायचंय, जिल्ह्यातले आमदार वगैरे सगळे माझे चर्चा करतायत आणि मी त्यांचे प्रवेश घेतोय, मी कुणाचाही प्रवेश घेतोय. आणि या ठिकाणी यांचा प्रवेश घेणार नाही असं यांना का वाटलं? तर वाटलं तर वाटलं, पण प्रवेश आता घ्यायचं की लगेच तुम्ही आम्हाला नगराध्यक्षच करा हे सांगणं हे म्हणजे डिक्टेटरशिप झाली. की माझ्याकडे पैसा आहे आणि त्यामुळं मी म्हणत ती पूर्व दिशा गावात काय घेणं निर्णय मला कुणाचं, मला नगराध्यक्ष बनवायचे, हे अशा पद्धतीची भाषा ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खंडित आहे. आणि म्हणून हा संघर्ष उभा राहतो. वाहता राहिला भाग आपले नेते असलेले दत्तमामांचा, दत्तमामांच्या इथपासून तिथपर्यंतच्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे. आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. दत्तमामांना या तालुक्यामध्ये निवडून आणताना जे पण कार्यकर्ते आज काल दत्तमामा बरोबर होते, आज आहेत,
या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन कुणाचं आहे हा प्रश्न जर विचारला तर समाज सांगेल कुणाचं आहे. आज जे उजवे डावे दिसत होते त्यावेळेला रुसले होते, फुगले होते. ते निवडणुकीचा फॉर्म भरायला सुद्धा येत नव्हते मामांच्या. त्यावेळेला अशा 2 निवडणुका आहेत की त्या 2 निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांचा विरोध अंगावरती घेऊन दत्तमामाला या ठिकाणी पाठिंबा देऊन दत्तमामासाठी वाटत्या त्या पद्धतीनं आक्रमक पद्धतीनं सगळ्या लोकांना अंगावर घेत कधी कुठल्या गोष्टीची पर्वा केली नाही. साधी गोष्ट आहे, राजकारणामध्ये थोडासा अभ्यास करायचा असतो. मी 3 विधानसभा लढलो, 95, 99 आणि 2004. अनेक तरुण मुलांना माहिती नाही, या निमित्तानं सांगतो. या निवडणुका लढवत असताना माझाही शारीरिक मलाही त्रास, मानसिक त्रास, आर्थिक खर्च आणि नुसते हे नाही तर ही छोटे छोटे कार्यकर्ते, सामान्य कार्यकर्ते हे एकत्रित आणून उभं करताना कुणाचीच आमची परिस्थिती नव्हती. तरी सगळ्या पद्धतीच्या प्रसंगांना तोंड देत आपण आज हे सगळं काम उभं केलं. आणि हे काम 2004 साली विरोधकांच्या बरोबर संघर्ष होत असताना जिंकायला फक्त 5-6 हजार मतं कमी पडली. तरी आपण त्यामध्ये त्यानंतर नाराज झालो नाही. त्यावेळेला पवार साहेबांनी बोलवलं म्हणून आपण राष्ट्रवादीमध्ये गेलो. आणि राष्ट्रवादीत गेल्यावरती त्यांनी आपल्याला सांगितलं होतं योग्य तो सन्मान करू. आता योग्य तो सन्मान म्हणजे माझ्याकडे जिल्हाध्यक्ष पद दिलं हा सन्मान झाला, पण त्या पदाला मी शोभेल असं काम केलं का नाही हे कुणी सांगत जिल्ह्यामध्ये सांगेल. अतिशय प्रामाणिकपणाने कष्ट घेऊन आपण त्या ठिकाणी पक्षाचं काम केलं. या तालुक्यापुरतं जर बोलायचं झालं तर 2004 साली मला 75,000 मतं मिळाली होती. ही सगळीच्या सगळी 75,000 मतं मी इकडं मामांच्या असलेल्या पुढच्या निवडणुकीमध्ये 9च्या, 14च्या, 19च्या आणि अगदी परवाच्या 24च्या या सगळ्या निवडणुकीमध्ये हे माझा पडलेलं जे मतदान आहे हे इतकं मिसळलं की माझा गटच मी अस्तित्व ठेवलं नाही. नारायणकरचा गट हे असते तर राजकारणात असं होतं म्हणून मी प्रयत्नपूर्वक कधी माझा गट या राजकीय पक्षामध्ये वेगळा ठेवला नाही. तुम्ही सर्वत्र जाऊन पहा, आपापला गट सांभाळून लोक राहतात. मी संघटना सांभाळून पुढे चाललो. गट करायचा नाही, संघटना वाढवायची हे पहिल्यापासूनचं माझं तत्व. त्यामुळं माझ्या गटाच्या असलेल्या असंख्य कार्यकर्त्यांवरती गावागावामध्ये अन्याय झाला, आजही होतोय, मलाही दिसतंय. आज मला त्यांना ताकद देण्याचं या ठिकाणी मी प्रयत्न करत गेलो. काही लोकांना ताकद मिळाली, काही लोकांवरचा अन्याय दूर झाला, अनेक लोकांवरचा अन्याय दूर करता आला नाही. तरी सुद्धा ते कार्यकर्ते माझ्याकडे पाहून आजही निष्ठेनं माझ्यासोबत आणि पक्षाच्या सोबत आहे. सांगायचा मुद्दा असा की जे माणसांसाठी आज नेत्यांनी आपल्याशी वैर पत्करलं, आता हे वैरच म्हणावं लागेल. ज्या माणसांसाठी आपल्या नेत्यांनी ते वैर जे आहे ते आपल्याशी पत्करलं त्या लोकांनी कधी मामासाठी काम केलं होतं हे इथल्या सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे. आत्ताच्या परवाच्या विधानसभेमध्ये फक्त आम्ही तुमचं काम केलं म्हटलं, पण मला तर कुठं रस्त्यावरती येऊन सभा घेऊन घराघरात फिरून काम केलेलं मला दिसलं नाही. याच वेळेला फक्त माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मला झंझावात करता आला नसेल, पण तरी देखील माझी तब्येत नंतर बरी करत मी शेवटच्या 8-10 दिवसात संपूर्ण तालुक्यामध्ये कसं कसं फिरलो, काय काय पद्धतीने सभा घेतल्या, आपल्याही गावामध्ये सभा घेतल्या आणि त्यामध्ये मामांच्याकडं विजयश्री आपण खेचून आणले. माझ्या बुद्धीला हे पटेना. मी आता त्यांना राजकीय सूत्र सांगितलं, त्यांचं म्हणणं एवढंच की मी आता कॅबिनेट मंत्री आहे तर माझी नगरपालिका निवडून आली पाहिजे. आता तुम्हाला मला विचारायचंय, आता जे काही गावामध्ये वातावरण जे आपण केलं पक्षाचं गेल्या 2-4 वर्षामध्ये प्रत्येक भागामध्ये कार्यकर्ते उभे केले.
एवढी सगळी विकासाची कामं आपण या ठिकाणी केली, वातावरण सगळं चांगलं झालं. आणि मग आता दुसरी एक महत्वाची घटना इथं घडली, ती काय आपण नाही घडवली, त्याला दोषी आपण नाही, की जे समोरची जी लोक आहेत यांचं आणि त्यांच्याच नेत्यांचं वाकडं आलं. त्यांचं वाकडं आणण्यासाठी गारटकरचा पुढाकार होता का? नाही मी कधी कुठल्या गोष्टीत लक्ष घातलं का? कधीच नाही. काय संबंध? पण ज्या नेत्यांच्या बळावरती तुम्ही निवडून आला, तुमच्या पैशावरती नाही आला, तुम्ही त्या नेत्यांच्या जीवावरती निवडून आला, त्याच नेत्याला तुम्ही म्हटला चौथ्या महिन्यात की आम्ही आमच्या पैशावरती निवडून आलो. मग हे जे पैशाच्या बाबतीत जो काही अहंकार आहे, हा अहंकार दिसून येतो. हा अहंकार राजकारणामध्ये योग्य नाही. उद्या जर तुम्हाला कुणी एखाद्या कुठली गोष्टीची मदत केली, मी तुला मदत केली, आता तू असंच केलं पाहिजे, या गोष्टीला काही महत्व नाही. त्याची गरज आहे त्यावेळेला आपण मदत करतो, पण त्याचं भांडवल करायचं नसतं. पण ह्या प्रत्येक राजकीय परिस्थितीमध्ये आर्थिक विषयावरती भांडवल करण्याचा एक नवीन उद्योग राजकारणामध्ये उभा राहिला. याचे दुष्परिणाम असे आहेत, सामान्य कार्यकर्त्याची या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला स्वाभिमानानं जगता येणार नाही, असं जर पद्धतीचं राजकारण केलं तर समाज लाचार बनेल, कार्यकर्ता लाचार बनेल. आणि आम्ही इथं जिथं इंदापूर हे आमचं गाव आहे, या गावात आम्ही राहतो, लहानाचे मोठे झालो. या गावामधला माझा तरुण कार्यकर्ता हा लाचार बनणार नाही, हा स्वाभिमानी बनेल, असा विचार माझ्या मनाशी असल्या कारणानं मी यांना सांगितलं की बाबा रे, उद्या काही नगराध्यक्ष पदाची निवडणूक मला लढवायची नाहीये. मी नावं दिली होती सामान्य कार्यकर्त्याची 5-6 लोकांची. या 5-6 लोक इच्छुक आहेत. या इच्छुकांचं अमरगाड्याचं नाव दिलं होतं, माळुसकरचं दिलं होतं, पाळा ढवळेचं नाव दिलं होतं, अजून 4-2 लोकांची मी नावं दिली होती. यापैकी कुठलाही तुम्ही उमेदवार निवडा, निवडून आणण्याची जबाबदारी आमची. आता योगायोग असा आहे की आपली ताकद आणि त्यांचं जे ते मागच्या निवडणुकीमध्ये जी ताकद ज्या नेत्याची त्यांच्या पाठीशी होती, ती तिथून जर ती ताकद सुटली, निघाली, त्यांचा जो पाठिंबा होता तो त्यांचा तिथून निघाला, तर त्या लोकांनी आपल्या असलेल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायची चर्चा सुरू झाली. यात आमचा दोष काय आहे? यात आमचा दोष काय आहे? तुमच्या वागण्यामुळं, तुमच्या पैशाच्या अहंकारामुळं जर तुमचीच लोक तुमच्यावरती नाराज झाली आणि आता तेच लोक म्हणतायत कसा निवडून येतो ते बघतो, या सगळ्या गोष्टीमध्ये आमचा दोष काय? आम्ही इथे एका बाजूला सामान्य कार्यकर्त्यांचं संघटन उभं केलंय आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही चाललोय. लोकांची गरज ओळखून आम्ही काम करतोय. कोण आहे त्याची, कोण समोरची व्यक्ती बघत नाही. ही बाजूने आमचं संघटन आम्ही मजबूत केलं आणि संघटन मजबूत करून या ठिकाणी उद्याच्या निवडणुकीत सामान्य कार्यकर्ते हे निवडणुकीत उभे राहतील, निवडून जातील आणि नगरपालिकेच्या माध्यमातून शहराची सेवा करतील. हा आमचा हेतू. हा हेतू वाईट आहे का? हा हेतू चुकीचा आहे का? हा गारटकरलाच अध्यक्ष व्हायचंय तर तुम्हाला ते समजू शकतो मी की असं वाटतं, स्वाभाविक आहे की मला अध्यक्ष व्हायचं असताना तुम्ही या ठिकाणी मला विरोध करताय. मला मुळीच अध्यक्ष व्हायचं नाही आणि अजूनही सांगतो, माझ्या मनामध्ये मला अध्यक्ष व्हायचा आजही विचार नाही. आजही यातला सामान्य कार्यकर्ता आपण पुढे काढू, त्यालाच या ठिकाणी निवडून देऊ. मी निवडून येणे यात काय विशेष आहे? सामान्य कार्यकर्ता उभं करून ही जरी धनशक्ती असली तरी ही सगळ्या सर्विकांची असलेली जनशक्ती जी आहे, ही जनशक्ती जर एकवटली तर भारतात काय चाललंय, महाराष्ट्रात काय चाललंय, समाजात काय चाललंय, घेणं नाही देणं नाही. या इंदापूर शहराचा नागरिक स्वाभिमानी आहे. या इंदापूर शहरातला कार्यकर्ता हा स्वाभिमानी आहे आणि हा अशा पद्धतीचा एक पैशाचा अहंकार दाखवत किंवा उद्या कुठल्याही मसल पॉवर असेल त्या मसल पॉवरचा अहंकार दाखवत
जर कुणी अशा पद्धतीचं आमच्या गावामध्ये राजकारण करत असेल तर गावचं गावपण टिकवण्यासाठी सर्वसामान्यांचा आवाज बुलंद ठेवण्यासाठी या अशा प्रवृत्तीच्या विरोधात संघर्ष करणं हे माझं मी कर्तव्य समजतो. ही भूमिका मी दादांच्या बरोबर समोर मांडलेली आहे आणि त्यामध्ये मामांनाही सांगितलंय हे कुठल्याही मनामध्ये तुम्ही किंतु बाळगू नका. आम्ही कधी तुमच्या विरोधात काम केलेलं नाही. आम्ही तुम्हाला कुठेही कधी कमी लेखलेलं नाही. जितकं शक्य तेवढं तुम्हाला ताकद द्यायचं काम केलंय आणि प्रामाणिकपणाने केलंय, निस्वार्थी बुद्धीने केलंय. इथं बसलेल्या लोकांना मला विचारायचंय मामांच्याकडनं कुठल्या गोष्टीचा फायदा मी उचललाय दाखवून द्या. राज्याच्या राजकारणात तुम्हाला आज 15 वर्ष निवडून आम्ही आणतोय. सत्ताधारी पक्षात तुम्ही बसताय, मंत्री म्हणून तुम्ही तिथं राहताय. तुमच्या नंतरच्या एखाद्या तरी कार्यकर्त्याला मोठं करण्यासाठी मामांनी काय केलं, काय कुठली गोष्ट मला दिली आणि नाही दिली म्हणून मी कधी नाराजी व्यक्त केली. मी नेहमी समजून घेतलंय ठीक आहे अडचण असेल, मामांची इच्छा असेल, पण दादांना देता येत नसेल, राजकारण तसं बनलंय. या सगळ्या गोष्टी मी लक्षात घेऊन मी नेहमी तडजोड करत गेलो. मी कधीही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा या व्यक्तीकडनं केलेली नाही. आणि कुठलं सार्वजनिक कुठलं काम घेतलंय काय घेतलंय, या इंदापूर शहरात जी काही कामं झाली ही कामं सगळ्या सामान्य कार्यकर्त्याला वाटली. आज जे काही मोठमोठे उपक्रम झाले, कार्यक्रम झाले, हे सगळे आपण मोठमोठे उपक्रम या ठिकाणी आपण केले. आज समाधानाने जगणं काय असतं ते आमच्यावरती तो संस्कार आहे त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. पण आमचा प्रपंच सुखाने करताना गरिबांचाही प्रपंच, सामान्य लोकांचाही प्रपंच हा सुखाने व्हावा असा विचार असलेला मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून मी ही कायम भूमिका घेत आलो की आपण सगळ्यांना पुढे घेऊन जाऊ. पुढाऱ्याचा अर्थ असा आहे समाजाला जो पुढे घेऊन जातो तो पुढारी. तर या भूमिकेमध्ये आपण जात असताना काहीच कारण नसताना आज समोरचं मनुष्य आणायचा आणि एवढ्या लोकांची कार्यकर्त्यांच्या भावना पायदळी तुडवण्याचा जो कार्यक्रम चाललाय हा काही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पसंत पडत नाही. आणि तुम्हाला मागेही मी सांगितलं गावासाठी कुणाचाही वाकडेपणा केला मी कुठेही कधी कचरतच नाही. मी उदाहरण नेहमी सांगतो की मी नगराध्यक्ष असताना या गावामधला सीओ बदलण्यासाठी त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी त्यांच्याच पोस्टमध्ये मंत्रालयाच्या पोस्टमध्ये जसं तुम्ही भांडता ना दोन मित्रांमध्ये तसं मी भांडलो होतो. डायरेक्ट बोललो होतो. मी आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री बघितले, तुमच्यासारखा नाभर मुख्यमंत्री बघितला नाही. आज गाडीत बसलेले ते मुख्यमंत्री मनोहर जोशी उसळून माझ्या अंगावरती आले होते. कुणाला बोलतोय कुणाला बोलतोय. मी तिथं त्याला म्हणलो होतो तुम्हाला बोलतोय. हे त्यानंतर त्यांनी मला केलेला प्रयत्न समजून सांगण्याचा, अरे तू कशाला वाकडेपणा घेतो, काय पाहिजे तुला, पुण्याला फ्लॅट, मुंबईला फ्लॅट, अमुक देतो, कामं देतो, डामं देतो, काही म्हणलं नाही. तुम्हाला तुमची सत्ता प्यारी आहे, मला माझं गाव प्यार आहे. या पद्धतीनं आपण तेव्हापासून जो संघर्ष करतोय तो आज तागायला चालू आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय हे जे सगळं चाललंय हे गावासाठी चाललंय, माझ्या व्यक्तिगत कामासाठी नाही. त्यामुळं प्रत्येकाने लक्षात ठेवा की आज मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. जिल्हाभर आता इथं बोलायला याच्यापर्यंत मला फोन चालू आहे की आमचं हे काम आहे त्याचं काय, आमचं ते काम त्याचं काय. मी कुणालाही अजून काही बोललेलं नाही. परंतु आज तुम्ही सगळेजण इथं जमलात, हे 2-4 दिवसात जे वातावरण झालंय त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो जे पण काही करायचं ते प्रामाणिकपणे करायचं. आता ठीक आहे आम्ही काम केलं तुमच्यासाठी, आमची योग्यता वाटत नसेल तर त्यामुळे तुम्ही आम्हाला दूर लोटलं तर लोटलं म्हणून काय हातावर हात मारून गप्प बसणार पण मी नाही. मी असा कसा बसू शकतो. मी प्रवाहाच्या विरोधात वाढणारा कार्यकर्ता आहे. किती वर्ण ताकदीने या,
मी याल तर तुमच्या सह, न याल तर तुमच्या विना. आणि हा संघर्ष उद्याच्या नगरपालिका पुरता फक्त शिल्लक राहणार नाही, येणाऱ्या पुढच्या सगळ्या गोष्टींमध्ये हा संघर्ष कायम राहील. आणि मग गारटकरला माहिती आहे माणसं कशी उठवायची ती. या तालुक्यानी आणि आजही माझं जरी 62-63 वय झालं असलं तर ही उर्मी जी आहे ती उर्मी कमी झालेली नाही, नीट लक्षात घ्या. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर मी या सगळ्या गोष्टी करायला लागलो तर ते काय होणार आहे याचा विचार ज्यांनी त्यांनी करावा. माझ्या ताकदीचा उपयोग मी चांगल्याच गोष्टीसाठी केलाय, पक्ष वाढवण्यासाठीच केलेला आहे. कुणी एखाद्याने दाखवून द्यावं या तालुक्यामध्ये कुठेही खून झालं, कधी कुणावरती अन्याय झाला, याच नेत्यांनी जर कुठे अन्याय केला तर सगळ्यांची गाड्याने ऐकण्याचं काम मी करतो. त्यामुळे गावाच्या प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यात कुठं कुठं काय काय दडलंय, कुठं असंतोष आहे मला माहिती आहे. त्यामुळं मी जर तिरका चाललो तर हे कुठं जाईल राजकारण तुम्हाला त्याचा विचार तुम्ही करा. मला काय घेणं देणं नाही, मी फकीरच आहे, मला काय मिळवायचंच नाही. तुम्हाला मोठं व्हायचंय पण तुम्ही मोठं जरूर व्हा, पण कार्यकर्त्याची किंमत शून्य करून नाही. त्याच कार्यकर्त्याच्या बळावरती तुम्ही आज उभे आहात. त्या कार्यकर्त्याची माती करून जर तुम्ही उद्या मोठे व्हायला बघाल तर आम्ही ते सहन करणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा संघर्षाचा काळ सुरू झालेला आहे. संघर्षामध्ये ज्याला उभं राहायची सवय आहे, त्यांची मानसिकता आहे, ज्याला संघर्ष करण्यासाठी वाघाचंच काळीज लागतं, त्यांच्याकडे जे वाघाचं काळीज आहे त्यांनी या संघर्षामध्ये सामील व्हा. यश अपयश या गोष्टीची कधीच पर्वा केलेली नाही, करणारी नाही. पण हे आपल्याला पटलं नाही पटलं तर या पद्धतीनं जे राजकारण चाललंय त्या आज समाजामध्ये सगळ्या राजकीय पक्षांनी किंवा या अशा मोठ्या नेत्यांनी पैशावाला पाहिजे म्हणून जर राजकारण सुरू केलं तर सामान्य कार्यकर्त्यावरती जो अन्याय होईल तो गरीब कार्यकर्ता दबला जाईल. आणि एक दिवस हा गरीब कार्यकर्ता सर्व राजकीय विचार बाजूला ठेवून, सर्व राजकीय सामाजिक धार्मिक सगळे विचार बाजूला ठेवून हा सामान्य गोरगरीब कार्यकर्ता जर चिडून उठला, संघर्षाच्या पवित्र्यामध्ये रस्त्यावरती जर उतरला तर चांगल्या लोकांना नव्हे या सरकारला सुद्धा नीट राहता येणार नाही. हे बघितलं आपण नेपाळमध्ये, बघितलं बांगलादेशमध्ये, बघितलं तुम्ही श्रीलंकेमध्ये. तिथल्या राजकीय नेत्यांना त्यांचे राजकीय खुर्ची सोडून जीव मुठीत धरून पळून जावं लागलं. मी लांबचा विचार करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे हा जो गोरगरीब समाज आहे याला या अशा पद्धतीनं वातावरण इथं होऊ नये यासाठी म्हणून आता ही बाब छोटीशी आहे. नगरपालिका इंदापूर काय बाब आहे, पण याच्यातनं खूप मोठा विचार महाराष्ट्रात जातो हे नीट लक्षात घ्या. मी जे काही परवा बोललो इथं पत्रकारांशी की याच्यातून शहरी नक्षलवाद जन्माला घालण्याचं काम एकीकडे नक्षलवादी म्हणून मोहीम उभारताय, माणसं मारताय आणि तुमची ही जी कृती चालली आहे राजकीय नेत्यांची, त्या तुमच्या राजकीय नेत्यांच्या कृतीतून हा कार्यकर्ता उद्या जर संतापला, चौताळला की मी फक्त पैशाने कमी पडतोय म्हणून माझ्यावरती अन्याय होतोय, कामाला मी वाघ आहे, समाजाची मी सेवा करतोय, दिवस रात्र राबतोय आणि तुम्ही पैशावाल्याच्या फक्त पैसा आहे म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहताय, तर यातनं शहरी नक्षलवाद तयार करण्याचं काम हे तुम्ही करताय. नीट लक्षात घ्या. हे राजकारण फक्त नगरपालिकेपुरतं मी बोलत नाही. माझं बोलणं ज्याला कळतंय त्याला कळतंय. हा फक्त इथला प्रश्न नाही, राज्याचा नाही, संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सामान्य गोरगरीब कार्यकर्ता
हा एका बाजूला, पैसेवाले एका बाजूला, अशा पद्धतीचं राजकारण जर चाललं तर बंधूंनो, धर्माची जी काहीतरी दोन धर्मातलं अंतर, दोन जातीतलं अंतर हे एक वेळ मिटेल. एक वेळ हे धार्मिक जातीय जे काही दंगे आहेत हे थांबतील, पण गरीब आणि श्रीमंतातलं अंतर हे कधी मिटणार नाही. आणि हे जर कधी मिटलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये जो समाजात जो संघर्ष उद्भवेल तो भयंकर असणार आहे. आमची शत्रू राष्ट्र आहे अमेरिकेपासूनची, ही सगळी शत्रू राष्ट्र करोडो करोडो रुपये इथं टाकतायत आणि इथल्या तरुणांची माती भडकवतायत. ते कधी धार्मिक दंगली घडवतायत, कधी जातीय दंगली घडवतायत. तीच लोक या ठिकाणी या गरीब श्रीमंतीतलं अंतर लक्षात घेऊन गरिबांना जर तिथं फुंकर घालत गेली तर येणाऱ्या काळातला जो दंगा पुढे सुरू होईल तो कुणालाच परवडणार नाही, सरकारलाही परवडणार नाही. नेत्यांचा तर विषय बाजूला राहिला. तर या सगळ्या अँगलने विचार कार्यकर्त्यांनी करायचा आहे. मी जे काही निर्णय करतोय तो निर्णय असाच नाही, माझ्या एकट्यासाठी नाही की माझं इथं काही राजकीय अस्तित्व संपतंय. काही माझं राजकारण संपत नाही. नीट लक्षात घ्या, नगरपालिका नव्हती 15 वर्ष ताब्यात, कुठं राजकारण संपलं आमचं सांगाल कुणी? आमचं राजकारण नाही संपलं, कारण आमचं राजकारण आमच्या विचारांवरती अवलंबून आहे. आमचे विचार समाजाला पटतात, आमचे विचार गोरगरिबाच्या फायद्याचे आहेत. ज्याच्यावरती अन्याय होतो त्याला न्याय देणारे आमचे विचार आहेत. त्यामुळं आमचं राजकारण संपणार नाही, पण मागणं धोका देणाऱ्यांचं राजकारण बाकी येणाऱ्या काळात संपलं. त्यामुळे जो काही योग्य निर्णय घ्यायचा आहे त्यांचं जर मला बोलवणं आलं, फोन आला, त्यांनी जर काही मी काही प्रस्ताव त्यांच्यापाशी दिले, ते प्रस्ताव मी इथं सांगणार नाही, पण त्या प्रस्तावा पद्धतीने जर त्यांनी काही निर्णय केला तर ठीक, योग्य पद्धतीनं पुढे जाऊ. यामध्ये 4 गोष्टी मागे सरणं, पुढे जाणं, या सगळ्या तडजोडी मला चांगल्या माहिती आहेत. कारण जीवनामध्ये तडजोडी महत्वाची आहे, मलाही कळतंय. पण ही तडजोड करत असताना आपल्याला स्वाभिमान आपला दुखवता कामा नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपल्याला कोणी कार्यकर्ता उभा करू ना नगराध्यक्ष पदाला, आणि अख्खीच्या अख्खी टीम त्याच्या पाठीशी उभी राहिली तर एक मनुष्य पैसा टाकून लोकांना खरेदी करून नगराध्यक्ष होण्यापेक्षा सगळ्या कार्यकर्त्यांनी आपली शक्ती खर्च करून त्याला नगराध्यक्ष केलं, हे चांगलं का ते चांगलं हे तुम्ही ठरवा. यामध्ये मी म्हणतो त्यामध्ये स्वाभिमान राहील. इकडच्या बाजूला समाज लाचार बनेल. लाचार बनून जीवन जगायचं का स्वाभिमानाने जीवन जगायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. पण आम्ही इथं राजकारणात काम करतोय, समाजकारणात काम करतोय. जिथंही कुठं असू, जितकी पण आमची काही ताकद असेल या सगळ्या ताकदीचा उपयोग करून मी या ठिकाणी चांगलंच करण्याचा प्रयत्न करणार. आणि यासाठी जेवढं काही लोकांना सहकार्य मागणार, उद्या जर वेळ झाली, पक्षाने आपलं नाहीच ऐकलं, पक्षाने जर आपलं नाहीच ऐकलं तर पक्षाला त्या ठिकाणी आपण सांगणार की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा आम्ही पक्षाच्या चिन्हाच्या विरोधात उभा करतोय, लढवतोय. आणि तो जर लढवायचा असेल तर मला त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष पदाचा त्या दिवशी मी राजीनामा देणार. तुमच्यासाठी इमाने इतमानी काम केलं. प्रदीप दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रदीप दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बंडू आला रे बंडू आला, बंडू आला रे पुन्हा एकदा बंडू आला रे बंडू आला, बंडू आला रे बंडू आला. बऱ्याच लोकांना बंडू माहिती, सगळ्यांना माहिती बंडू कोण आहे ती परत तालुक्याला. मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय की जर या पद्धतीने जर निर्णय जर झाला तर आपण या ठिकाणी आपलं पॅनल उभं करणार आहोत. हे पॅनल उभं करताना आपण या ठिकाणी सगळ्यांचं सहकार्य मागणार आहोत. या गावामध्ये जे पण काही छोट्या छोट्या संघटना आहेत, मोठ्या संघटना आहेत, मोठे पक्ष आहेत, छोटे पक्ष आहेत, सगळे आपल्या संपर्कात आहेत.
सगळ्यांना आपण बरोबर घेऊन चालतो, प्रत्येकाला आपण मान देतो, रिस्पेक्ट करतो. त्यामुळे सगळ्या जाती धर्माच्या संघटना असतील, या सगळ्यांना आपण एकत्रित करणार आहोत, आवाहन करणार आहोत की हे उद्याची लढाई हे या असलेल्या धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. तुम्ही आम्हाला साथ द्या, अशा पद्धतीचं आव्हान आपण करणार आहोत. त्या आव्हानाला कसा प्रतिसाद मिळतो, मिळाला तर मिळाला, पण तुम्ही सर्वजण त्यामध्ये तयार असाल तर याल तर तुमच्या सह, न याल तर तुमच्या विना, या सूत्रानुसार आपण लढाई ही लढायची. अशाच पद्धतीचा आपला निर्णय आपण घ्यायचा. जर समजा पक्षाने ऐकलं तर मग कुठं तडजोडीला तयार व्हायचं असेल तर ती पण आपली तयारी आहे. पण ती तडजोड करताना ज्या काही गोष्टी मी सांगितल्या ती स्वाभिमानानंच ती तडजोड होईल. आम्ही कुठल्याही गोष्टी तशा ऐकणार नाही. त्यामुळं एक गोष्ट आपण लक्षात ठेवा की उद्याच्या येणाऱ्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे पण कोणी इच्छुक नगरसेवक आहेत त्यांना मला सांगायचंय, ते तुम्ही तिथं लढाई करून चला, तुमचं तिथं किंमत वाढते. तुम्ही असेच जर नुसतं पैसेवाल्यांच्या जोरावरती आणि असे कुठे तरी आशीर्वादावरती जायला लागला तर तुमची तिथं किंमत राहत नाही. त्यामुळं आपण सगळ्यांनी एकजूट दाखवा, एकत्र राहा. नाही तर मग लोकांची चर्चा, त्यांनी बोलून घेतलं, त्यांनी बोलून घेतलं, असंच झालं, तसंच पडले, आणि मग त्याला काहीतरी गाजर दाखवलं, ते गाजर दाखवलं तर मग त्याला लखलाप. आम्ही या ठिकाणी सगळ्याला बरोबर घेऊन जाऊन चांगल्या पद्धतीची नगरपालिका निवडणूक लढवून सत्ता मिळवून, सत्ता ही नगरपालिकेचा राजकीय अड्डा नाही, ते सेवेचं साधन आहे. आणि उत्तम पद्धतीची सेवा या इंदापूर शहरात जितकी आम्ही करू शकतो तितकी दुसरं कोणी करू शकत नाही. त्यामुळे मला आपल्या सर्व लोकांना सांगायचंय की उद्याचा हा जो निर्णय आहे, हा उद्याचा निर्णय या इंदापूर शहराच्या राजकारणाला कलाटणी देणार आणि या तालुक्याच्या राजकीय असलेल्या गोष्टीला वळण देणारा असणार आहे. एवढं या ठिकाणी नक्की सांगतो. तुमची मानसिकता करा, तुमची मानसिकता करा. मी जे काही बोलतोय हे जर चुकीचं असेल तर तुम्ही जरूर दुरुस्त करा. पण तुमचा जर स्वतःच्या वरती विश्वास आहे आणि आपण कष्ट करतो म्हणूनच आपला प्रपंच चालतो, हे जर तुम्हाला मान्य असेल तर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला तुम्ही भीक घालत बसू नका. स्वाभिमानाने आपण राहू आणि निवडणूक सहजगत्या जिंकून आणू. किती पैसेवाल्यांनी काही करू दे, निवडणूक ही आपलीच आहे. सगळं गणित मांडलेलं आहे, सगळा अभ्यास केलेला आहे. फक्त आता इथे एवढंच एक सांगेन, वेळ वाया घालवायचा नाही. आताही रात्रभर बसायचं. ज्यांनी मतदार यादी ज्याला उभारायचंय त्यांनी ती मतदार यादी चाळायची आहे. मला उद्या ती मतदार यादी घेऊन इथे यायचंय. मी दिवसभर बसणार आहे, प्रत्येकाचं मत समजून घेणार आहे. ज्याला कुणाला निवडणूक लढायची, काही काही ठिकाणी 2-4 अशा पद्धतीचे उमेदवार आपल्याकडे आहेत. कुणी पुढं सरकायचं, कुणी लढायचं, या सगळ्या विषयावरती उद्या चर्चा होईल. एक एक प्रभाग आपण बोलून घेऊ आणि त्या पद्धतीनं एक 15-20 मिनिटं एक 10 वाजल्यापासून आपण इथं 1, 2, 3 पासून 10 प्रभागापर्यंत सगळ्यांची चर्चा करू. 2-3 वाजेपर्यंत ती चर्चा चालू राहील आणि त्यामध्ये आपण उद्या या ठिकाणी पॅनल हे पक्क करू आणि हे पॅनल पक्क करून उद्या जर हे पॅनलचे फॉर्म भरायचे तर ते फॉर्म कशा पद्धतीने भरायचे, काय त्याची व्यवस्था इथं लावलेली आहे. त्या व्यवस्थेप्रमाणे फॉर्म भरायचे आणि फॉर्म भरून आपला फॉर्म करेक्ट आहे की नाही, योग्य आहे की नाही हे चेक केले जातील आणि ते फॉर्म 1-2 दिवसामध्ये आपण जसं नियोजन करू त्या पद्धतीनं त्या तिथं अर्ज आपण भरले पाहिजे. हे उद्यापासून काम करायचं. ज्यांची कागदपत्र अपुरी आहेत त्यांनी माझी गाठ घ्यायला या. ज्यांची कागदपत्र अपुरी आहेत त्यांनी माझी गाठ घ्यायला या. त्या पद्धतीनं त्याची कुठली अडचण असेल तर ती अडचण सोडवू आणि त्या पद्धतीनं आपले फॉर्म आपण व्यवस्थितपणे सबमिट करू आणि नंतरच्या 2 दिवसामध्ये जे पण काही राजकारण, हे बघा आपण सरळ जाणारी माणसं,
आपलं काही राजकारण धंदा नाही, पण राजकारण करणारी माणसं हे अत्यंत फसव्या पद्धतीनं कसंही आपल्याला बरोबर बोलवणार. 17 तारखेपर्यंत आज बसू उद्या बसू आज बसू उद्या बसू हे सगळं करत राहा. आम्हालाही कळतंय का आम्ही काय 45 वर्ष काम करतो म्हणजे आम्हाला काय खुले नाहीये. पण आम्ही का थांबतोय, आम्ही का पेशन्स राखतोय, आम्ही का निर्णय घेत नाही, तर त्याचं काम कारण असं आहे की आजपर्यंतचे आपले संबंध आहेत आणि आजपर्यंत एकत्र आपण काम केलेलं आहे. आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो. आम्हाला काही कळतच नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर ते मूर्खपणाचं आहे. सगळं आम्हालाही कळतं. आमच्या अवतीभोवतीला कोण माणसं सोडतायत, काय बोलतायत, कसं बोलतायत हे सगळं आम्हालाही कळतं. या सगळ्याचा जो काही हिशोब आहे तो नंतरच्या काळात दिला जाईल. त्यामुळं कुणी आता माझ्या अवतीभोवतीला खोटं नाटं सांगायचा प्रयत्न करून येऊ नका. मी आतापर्यंत ऐकून का घेतलं त्याचं कारण मी सांगितलं. मी ऐकून का घेतलं, हे पेशन्स का ठेवले, मला सगळं माहिती आहे काय चाललंय. कारण माझं सुद्धा ते गुप्तहेर खातं तेवढं चांगलं तयार आहे, मलाही चांगलं माहिती आहे. त्यामुळं तुम्ही स्वतःला लय काही फार भारीतले असं काही समजू नका. मी माझे पेशन्स ठेवले त्याचं कारण सांगितलं, बरोबर. त्यामुळं जे पण काही करायचं ते एक दिलाने एक विचाराने करूयात. या ठिकाणी सर्वसामान्यांचा आवाज हा बुलंद करूयात. सगळ्या जाती धर्माला या ठिकाणी बरोबर घेऊन जाऊयात. आणि या ठिकाणी जो काही आपल्याला निर्णय घ्यायचा आहे तो सार्वत्रिक आहे, तो सगळ्याला बरोबर घेऊन आपल्याला करायचा आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. अन्यायाविरोधात संघर्ष हे तर माझं ब्रीद वाक्य आहे आणि हेच मी उभ्या आयुष्यामध्ये काम केलं. कुणावरती कसले अन्याय असले तर कधीच डगमगलो नाही. तर हा अन्याय आपल्यावरती होऊ द्यायचा नाही. आता मी तुम्हाला अन्यायाविरोधात संघर्ष करायला शिकवलं, पण आता आपलीच लोक माझ्यावरती अन्याय करतायत. तुम्ही माझ्यासाठी काय करताय मला बघायचंय. तुमची किती ताकद आहे, तुम्ही किती पद्धतीने उतरताय, किती ताकदीनं उतरताय, किती आक्रमकतेने उतरताय हे मला पाहिजे. त्यामुळं आपण सगळ्यांनी या सगळ्या विषयामध्ये नीट पद्धतीने लक्ष घालून आपापल्या वार्डात काम करा. नगरपालिका निवडणूक 2 तारखेला होईपर्यंत कोणीही प्रभाग सोडायचा नाही, वार्ड सोडायचा नाही. मतदार यादी आणि त्याचा अभ्यास आत्ताही रात्रभर सगळा अभ्यास झाला पाहिजे. बाहेरचं मतदान कुठलं, बोगस मतदान कुठलं, हे बोगस मतदान लगेच शोधा. आज उद्या 2 दिवसात शोधा. आपल्याला बोगस मतदारांच्याकडे निरोप द्यायचे. बोगस मतदान करायला आलं तर प्रश्न निर्माण होईल, प्रश्न निर्माण होईल. लोकशाहीचा घात करायला निघालाय तर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे बोगस मतदारांना निरोप आधीच देऊन टाकायचे. इकडे फिरकू नका. बोगस मतदान करायचा प्रयत्न कुणी करू नका. आम्हाला माहिती आहे त्या मतदार यादीत काय काय केलंय ते, बरोबर. मला सगळं माहिती आहे. म्हणून तुमची ती मतदार यादी इथं राहणारी लोक आहेत का, बाहेरची लोकांची नावं आहेत ती कुठली आहेत, आपल्या तालुक्यातली आहेत का, तर ती नावं इथं कशी लागली, त्यांचं घर दार कुठे, या सगळ्या गोष्टी उद्या आणि परवा 2 दिवसात शोधायचा. 3रा दिवस घ्यायचा नाही, 2 दिवसात शोधायच्या. आणि आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं आपापल्या प्रभागामध्ये काम करत राहा. किंवा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यांनी गुंतून पडू नका. कार्यकर्ते प्रभागात राहतील. इथं उमेदवार त्याच्याबरोबरचे 4-2 लोक त्याच्या अनुबोधक हे एवढेच लोक माझ्याकडे येतील. गर्दी करू नका. ती गर्दी आहे ती तुमच्या वार्डामध्ये राहू द्या, गर्दी तुमच्या प्रभागात राहू द्या. अशा पद्धतीनं सगळ्यांनी उद्यापासून काम करा. एवढंच या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात, आपल्या असलेल्या भावना या ठिकाणी प्रकट केल्यात. आणि एक सामान्य कार्यकर्त्याचा आवाज जो तुम्ही या ठिकाणी बुलंद केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपल्याला खात्री देतो की आपण आपली ताकद आणि उद्या आपल्या बरोबर येणाऱ्या लोकांची ताकद जर मिसळली तर या शहरामध्ये एकतर्फी निवडणूक होऊन जाईल. एवढी तुम्हाला
या दृष्टीनं मी सगळ्यांशी माझी बोलणी चालू आहे आणि त्या पद्धतीनं ती लोक आपल्या विचाराला आपल्या याला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत. ते जी पाठिंबा देत असताना त्यांचं काय म्हणणं आहे ते मला फक्त ऐकून घ्यायचंय. ते मी ऐकून घेतो आणि त्यामध्ये सन्मानानं मार्ग काढून सगळेजण आपण एकत्रितपणे पॅनल उभं करूया. हे त्यांनाही मी सांगितलंय. त्या आधी पक्षासाठी प्रायोरिटी आहे. पक्षाने जर आमचं ऐकलं, पक्षाने जर योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळावरती आहे. पण पक्षाने जर आम्हाला कोल्लं तर आम्ही सुद्धा पक्षाला कोल्ल्याशिवाय राहणार हे सांगून टाकलंय. आणि माझा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा हा उद्या मी 17 तारखेला फॉर्म जे शेवटच्या दिवशी भरण्याचा जो दिवस आहे त्या दिवशी त्या दिवशीपर्यंत त्या सगळ्या गोष्टीची वाट बघून मी या ठिकाणी कारण मी जर पक्षाच्या चिन्हाच्या विरोधात जर काही माझं पॅनल उभं करत असेल तर मला नैतिक अधिकारच नाही की मी त्या पदावरती राहू. त्यामुळं मी माझं नैतिकता ओळखतो, मला सांभाळायची माहिती आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मी पक्षाचा राजीनामा देईन आणि मगच या पॅनलच्या प्रचारात उतरेल. एवढंही सगळ्या गावकऱ्यांना सांगतो. मला कल्पना हे सगळे चॅनलवाले ही बातमी आता तासाभरात सगळ्या जिल्ह्यात फिरवत का नाही. पण मी सुद्धा जे काही काम केलं आणि मी जे काय बोललो मला असं वाटतं की माझं काहीच चुकलेलं नाही. असता माणसाला वाटत असतं की आपण करतोय ते बरोबर करतो. पण मी अत्यंत विचारपूर्वक आणि अत्यंत काळजीपूर्वक एक एक शब्द आणि एक एक पाऊल आजपर्यंत टाकत आलो. तुम्ही आजपर्यंत टीव्हीवरती बघता, चॅनलवरती बघता, मी कधी सापडलो का यांना? माझ्या बोलण्यात मी कधी सापडलो नाही. भले भले नेते सापडले, मी कधी सापडलो नाही. त्यामुळे संयमानं राहणं काय असतं मला माहिती आहे आणि प्रामाणिकपणाने काम करणं हे मला माहिती आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी सांभाळून आपल्याला पुढे वाटचाल करायची. माझं राजकारण संपत नाही, तुम्ही काळजी करू नका. बाजारामध्ये चांगली वस्तू असेल तर त्याला उचलतातच लोक, नीट लक्षात घ्या. त्यामुळं आमचं राजकारण कधी संपणार नाही. त्यामुळं आजपर्यंत आपण जे काम केलं ते संघटनेचं वेळ म्हणून केलं आणि संघटनात्मक बांधणीमध्ये कार्यामध्ये आपण विशेष लक्ष दिलं, विशेष रस ठेवला आणि पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मी कुठल्याही सत्तेतल्या नेत्याला, आपल्या नेत्याला मला हे दिलं तर मी हे करीन असं कधीही म्हणलेलं नाही. तेव्हा माझी जबाबदारी ती ओळखली आणि सांगो न सांगो आणि लोकांनाही जबाबदाऱ्या सांगत आजपर्यंत पक्षाचं काम केलं. त्यामुळं आजचं हे यश आहे. कोणी म्हणत असेल की हे गावातले विकास, अरे विकासाला पैसे तुमच्याकडनं आले, केव्हा आले? जेव्हा तुम्हाला आमदार आम्ही केलं, तुम्हाला आमदार आम्ही केलं आणि मग आमदाराचे तुम्ही मंत्री झाले, मग इथं पैसे आले. तुम्हाला आमदारच आम्ही केलं नसतं तर हे पैसे आले असते का? हा साधा हिशोब आहे. त्यामुळे ह्या कुठल्या असल्या बाकीच्या गोष्टीला भीक घालू नका. सगळ्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे. एक ना एक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे. मला कल्पना आहे सगळे आता हे मीडियावाले सगळे तर माझ्यावरती तुटून पडणार. असे काही यांचे प्रश्न असणार आहेत. मलाही ते माहिती आहेत काय काय विचार. या सगळ्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे. म्हणून मी आपल्या सर्व पत्रकार मंडळींना सुद्धा सांगू इच्छितो, नरोडे मला हे सांगा, मी एकदा जर उतरलो तर उतरलो, पुऱ्या तयारीनिशी उतरतो. हा, आणि माझ्याकडे काय आहे काय नाही याच्यापेक्षा माझी मानसिक ताकद मोठी आहे. तेव्हा या परिसरात सगळं काँग्रेसचं प्राबल्य होतं. तेव्हा सगळ्याला एकाच वेळेला अंगावर घेतलेला मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं माझी मानसिकता याचा अभ्यासच कुणी केलेला नाही. आमच्याच नेत्यांनी केलेलं नाही तर बाकीच्याला काय. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण कसा मार्ग आखायचा, काय करायचं ते पुढच्या पुढे ठरवू
आज मी त्याला या नगरपालिकेच्या विषयावरती मी जे काही ठरवलंय, मी जे काही बोललो, हेच फक्त मी आतापर्यंत 2-3 दिवस वरिष्ठांशी बोलतोय, सगळ्यांशी बोलतोय. एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. जर विशेष काही सांगायची वेळ आली तर परत एकदा आपल्याला उद्या परवा सगळ्याला बोलवलं जाईल आणि तुम्ही सांगाल पण निर्णय घेतला नाही. निर्णय मी एकटा कधीच घेतलेला नाही. मी सरकार चालवली, नगरपालिका चालवली, तर लोकाभिमुख शासन मी चालवली. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये ते प्रसिद्ध झालं. 1 वार्ड 5 लोकांची ग्रामसभा, 125 लोकांची ग्रामसभा घ्यायचो. उद्या मिटिंग असताना आदल्या दिवशी मिटिंग व्हायची ग्रामसभेची. त्यामध्ये काय निर्णय करायचे त्या ग्रामसभेत ठरायचे आणि तेच निर्णय तिथं व्हायचे. त्यामुळे एकाच 5 अशा पद्धतीचे नगरसेवक उभे केले गेले होते आणि या सगळ्यांनी मिळून ती नगरपालिका एक आदर्श नगरपालिका आम्ही करून दाखवली होती. नीट लक्षात घ्या. त्यामुळं लोकाभिमुख प्रशासन काय असतं ते मी राबवलेला कार्यकर्ता आहे. नुसता बोलत नाही, करून दाखवले म्हणून बोलतो. हे करून दाखवले म्हणून सांगतो. अशा पद्धतीचं कार्य तुम्हाला आम्हाला करायचंय आणि आज आम्ही या साथीच्या वरती आलो. आज अशी तरुण मुलं आहेत, यांच्यावरती संस्कार काय घडवायचा हा मोठा प्रश्न आहे. यांच्यावरती चांगला संस्कार घडवावा लागेल. यांच्यावरती चांगला संस्कार घडवावा लागेल. समाजाच्या सेवेचा, अन्यायाविरुद्ध संघर्षाचा, इथं असलेल्या कुठल्याही गोष्टीला ताकद देण्याचा, चांगल्या गोष्टीला ताकद देण्याचा अशा पद्धतीचा संस्कार या पुढच्या पिढीवरती घडवून ही पुढची येणारी 15-20 वर्षानंतरची ही जी पिढी आहे, ही पिढी घडवण्याचं काम मला येणाऱ्या काळामध्ये करायचंय. मला कुठेही राजकारणात मोठं व्हायचं नाही. म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो, विचाराशी बांधिलकी ठेवा. मी जो विचार मांडला त्या विचाराशी बांधिलकी ठेवा. माझ्याशी व्यक्तीशी बांधिलकी ठेवण्याची गरज नाही. व्यक्ती म्हणून ते प्रेम जरूर करा. मी तुमच्यावरती व्यक्ती म्हणून प्रेम करतो, पण बांधिलकी जर ठेवायची असेल तर ती विचारांची बांधिलकी ठेवा. ते आयुष्यभर टिकते, ते आयुष्यभर टिकते. म्हणून 45 वर्ष सार्वजनिक जीवनात काम करताना आजही माझा कार्यकर्ता टिकून आहे, माझ्या बरोबर आहे. तो मित्र मला कधी विसरला नाही. याचं कारण ती वैचारिक बांधिलकी आहे. बरोबर. त्यामुळे त्या पद्धतीनं आपण येणाऱ्या काळामध्ये काम करू अशा पद्धतीचं आव्हान आपल्याला करतो. आपण एवढ्या संख्येने या ठिकाणी जाणार सर्वजण आपले आभार व्यक्त करतो आणि एक गोष्ट सांगतो की जे पण काही करायचं ते सायलेंटली, सारखी माणसं जमवणं वगैरे असा विषय नाही. आता घराघरामध्ये घुसून आपल्याला आपला विचार लोकांपाशी सांगायचा आहे आणि एक मत गोळा करायचंय. या दृष्टीनं आपण सगळे कामाला लागा. मला रिपोर्ट मिळाला पाहिजे की 10-5 लोक प्रत्येक घराघरामध्ये जात आहेत. नगरसेवक इच्छुक उमेदवार सगळे जात आहेत, पण त्याचबरोबर कार्यकर्ते पण जात आहेत. समाजात वयोवृद्धांच्या हातापाया पडतायत आणि या वेळेला आमच्या पाठीशी उभा राहा असं सांगतायत. हे मला चित्र पाहायला मिळालं पाहिजे. अशा पद्धतीनं आवाहन करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त 2 मिनिट आपण एक ठराव घेतोय आणि त्या ठरावाला सगळ्यांचं अनुमोदन घेतोय. आज या ठिकाणी आदरणीय दादा यांनी विस्तृत असं आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये आदरणीय प्रदीप दादा गारटकर हे सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण या पद्धतीने आपण इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या सोबत राहूयात आणि त्यासाठीचे सर्व अधिकार आदरणीय दादांना आपण एकमुखाने देऊयात. या पद्धतीचा ठराव मी या ठिकाणी मांडतो आणि सोबतच मी विनंती करतो की काही आजी माजी नगरसेवक मंडळींना की त्यांनी या ठिकाणी येऊन फक्त एका वाक्यात जर हा ठराव मान्य असेल तर त्या ठरावाला अनुमोदन द्यावं. मी परत एक वेळ ठराव मांडतो की उद्याच्या येणाऱ्या काळात या इंदापूर नगरपालिकेच्या अनुषंगानं या सर्व कार्यकर्त्यांचा स्वाभिमान टिकून राहण्यासाठी आदरणीय प्रदीप दादा गारटकर हे सांगतील ते धोरण व बांधतील ते तोरण या पद्धतीनं आपण त्यांना सर्व अधिकार देत आहोत. या पद्धतीचा ठराव मी मांडतो आणि या ठिकाणचा सर्वप्रथम मी
अनिलजी राऊत यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अनुमोदन द्यावं. सगळ्यात बोलण्यापेक्षा फार नको बोलायला. दादा गारटकर आपल्या सर्वांचे नेते यांनी जो आज निर्णय घेतलेला आहे आणि उद्या घेणाऱ्या निर्णयाला आपण सर्वजण त्यांच्या विचाराला सहमत असणार आहोत. आणि आता गफूरभाई जे म्हणले की दादा बांधतील ते तोरण आणि दादा बांधतील ते तोरण तोरण दादा घेतील ते धोरण त्यांच्या बरोबरच आम्ही सर्व इंदापूरवासीय कायमस्वरूपी राहू, त्याच्या मागे बी राहिलो आणि पुढे सुद्धा राहणार आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आतापर्यंत दादा आपण ज्या माणसावरती इतके उपकार केले, गेले 20 वर्ष आपण सर्व तळागाळाच्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या माणसाला एवढं मोठं केलं. त्याच माणसाने आपल्याला आज काय वागणूक दिलेली आहे त्याच्या पुढं त्या वागणुकीला आपण पूर्ण विराम देऊ आणि आपण जो निर्णय घेणार त्यांच्या आपल्या निर्णयाला आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. कृपया विनंती आहे, फक्त मी नाव घेईल त्यांनी अनुमोदन द्या. सगळं बोलून झालंय. ननवरे आपण अनुमोदन द्या. आदरणीय दादा, सर्व शहरातील तरुण बांधव, आदरणीय दादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी आपण सर्व तरुण बांधवांनी आणि नागरिकांनी राहायचंय. कुठल्याही पद्धतीचा निर्णय दादा घेणार आहेत आणि आदरणीय दादांच्या माध्यमातून या शहरात आपल्याला माहित असेल जी संस्कृती टिकवली ती आदरणीय दादांच्या माध्यमातून टिकलेली आहे. आणि इथून पुढच्या काळात देखील गेली अनेक वर्ष आम्ही दादांसोबत काम करतोय, परंतु सर्व जाती धर्माला घेऊन बरोबर या शहरात संस्कृती टिकवलेली आहे आणि चांगल्या विचाराच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहायचंय. आदरणीय दादांचा ह्या शहराच्या दृष्टीने तळमळ धडपड असते, त्या दृष्टीने आपण सर्व तरुणांनी, माझ्या नागरिक बंधूंनी, आपल्या सर्वांसाठी दादांनी अनेक कामं ह्या शहरात केलेले आहेत. त्यासाठी या सर्व या गोष्टीचा विचार करून खऱ्या माणसाच्या पाठीशी आपण उभं राहावं. आज सर्व गोरगरिबांना न्याय देणारं सर्व दृष्टीने आपल्याला असणारं आपलं अस्तित्व आदरणीय दादांचं जर टिकवायचं असेल तर आपण सर्व तरुण बांधवांनी, नागरिकांनी, तमाम नागरिकांनी पाठीशी उभं राहावं. आणि आता असणारं आदरणीय दादा एक आता तरुणांमध्ये अतिशय चैतन्य निर्माण झालंय. सर्व कानाकोपऱ्यातला या ठिकाणी तरुण आलेला आहे आणि निश्चितपणे आपल्या इथून पुढच्या काळामध्ये आपल्या शहराला आधार देणारं आणि न्याय देणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय दादा यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं. जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल. आम्ही तळमळीने आणि आपण सर्वांनी काम करूया एवढंच मी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो. या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळेजण फक्त एकमेकाने हात वर करून अनुमोदन देऊया. आणि हा ठराव सर्वांमध्ये मान्य आहे, सर्वांमध्ये मंजूर झाला असं दादांना परत एकदा ग्वाही देऊया. आणि सर्वजण या ठिकाणी आला